नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में कर्ज और आर्थिक दबाव के चलते एक किसान ने अपनी किडनी बेचकर जीवन बचाया, जिससे किसानों की मजबूरी और संगठित रैकेट की काली सच्चाई उजागर हुई। नागभीड़ तहसील के मिंटूर गांव के 36 वर्षीय रोशन कुले ने सावकारी कर्ज में फंसने के बाद कंबोडिया जाकर अपनी किडनी बेच दी। उसे वादा दिखाया गया कि विदेश में नौकरी मिलेगी और कर्ज से छुटकारा मिलेगा, लेकिन असलियत इससे कहीं भयावह थी। रोशन को वियतनाम के वियंतियान ले जाया गया, जहां एक कॉल सेंटर में दिन के 18 घंटे काम कराया गया और काम में देरी या इनकार पर मारपीट की जाती थी। किडनी की कीमत 1 करोड़ बताई गई, लेकिन रोशन को केवल 5 से 7 लाख रुपए ही मिले। इस अमानवीय शोषण और कर्ज के दबाव ने उसे मानसिक रूप से पूरी तरह तोड़ दिया और आत्महत्या जैसे खतरनाक विचारों तक ले गया। रोशन के परिजनों ने कांग्रेस विधायक और विधि मंडल नेता विजय वडेट्टीवार से संपर्क किया। वडेट्टीवार ने तुरंत पुलिस और प्रशासन, भारतीय दूतावास से हस्तक्षेप कराया और सावकारों तथा किडनी तस्करों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। उन्होंने इस मामले की उच्च स्तरीय जांच के लिए समिति गठित करने की भी मांग की। आज रोशन ने मीडिया के सामने अपनी आपबीती साझा की। उन्होंने चेताया कि महाराष्ट्र में आज भी सैकड़ों किसान कर्ज और आर्थिक दबाव के जाल में फंसे हुए हैं। ये मामला न केवल एक किसान की कहानी है, बल्कि पूरे सिस्टम की पोल खोलता है और सवाल खड़ा करता है कि क्या हमारा किसान इतना मजबूर हो गया है कि जीने के लिए अपने अंग तक बेचने पड़े। माझ्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन परतफेड न करू शकल्यामुळे त्याला किडनी विकावी लागली आणि तरीही पण तो कर्जातून मुक्त न झाला, त्याला आत्महत्यापर्यंत या एका गरीब शेतकऱ्याला जावं लागलं। त्याचं नाव आहे रोशन कुडे। हा रोशन कुडे ब्रह्मपुरी तालुक्यातील, आपल्या नागभीड तालुक्यातील मिंतूर या गावचा आहे। हे सगळं कर्ज फेडता फेडता 1 लाखाचं कर्ज 72-75 लाख रुपये देऊन सुद्धा कर्जातून मुक्त न झाल्यामुळे, सावकारांच्या तगाद्यामुळे त्याला नोकरीसाठी एक छोटासा चीन जवळच्या देशामध्ये त्याची फसवणूक करून तिथल्या लोकांनी नोकरीचे आमिष दाखवून लॉस नावाच्या देशामध्ये, लॉस, त्याला घेऊन गेले। तिथे संपूर्ण त्याचा वापर ऑनलाईन, म्हणजे काय म्हणतात त्याला रे, सोशल, म्हणजे लोकांची फसवणूक करणे ऑनलाईन, म्हणजे याच्या ठिकाणी याला स्त्रीच्या आवाजात हा दुसऱ्याचं हे करून, याला त्याचा फोटो हिरोईनचा टाकून, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठा असा रॅकेट आहे तिकडे। लास नावाचं एक असं गाव आहे की एअरपोर्टला चायनामध्ये उतरल्यानंतर तिथून त्याला पासपोर्ट घेऊन जातात आणि बिना पासपोर्टनी तिथे नेतात। अशी 4-10-5 बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग त्या ठिकाणी याच व्यवसायासाठी वापरला जातो। ऑनलाईन त्याला हॅक करणं, हॅकिंगचं काम ते केलं जातं आणि त्याचा वापर याचा सुरू झाला होता। हा तिथे वैतागला, पगार वेळेवर मिळत नव्हता आणि विशेष म्हणजे 18 तास काम करून 6 तास झोपायला देतात आणि 18 तास काम केलं नाही तर त्यांना प्रचंड मारतात। जो विरोध केला त्याला मारून टाकतात, गाळून टाकतात, पत्ता लागत नाही। ज्यावेळेस मला ही सगळी यांच्या कुटुंबा भेटलेत आणि अनायसे याच्याकडे मोबाईल होता, मग मी मोबाईलवर संपर्क साधला आणि तिथल्या आपल्या भारताच्या एम्बेसीशी मी संपर्क करून, तिथली एम्बेसी, इथली एम्बेसी, आणि ह्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याकडे त्या मंत्रालयात फोन करून, गृहमंत्र्याला फोन केला, विदेश मंत्र्याच्या मंत्रालयात फोन करून याला मी तिथून सोडून आणला, नाहीतर तो तिथे याचा जीव गेला असता। इथे आल्यानंतर ही सगळी परिस्थिती पाहून मी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि ही सर्व घटना सर्वप्रथम मी पोलीस अधीक्षकांच्या पुढे चंद्रपूरच्या मांडली की तुम्ही यावर SIT नेमा किंवा एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन हे नेमा, युनिट नेमा आणि त्या माध्यमातून हे सगळे चौकशी करा म्हणून त्यांना मी सांगितलं। मी किमान 5-6 वेळा फोन केला ज्यावेळेस हे झालं आणि मग पोलीस अधीक्षकांनी हा चौकशीचं काम सुरू केलं। आज ही चौकशी सुरू करता करता एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल या देशामध्ये सापडलेला आहे। एका किडनीचे 1 कोटी रुपये घेऊन जो किडनी दान करतो त्याला 5-6 लाख रुपयामध्ये, 8 लाख रुपयामध्ये गुंतवलं जातं आणि तो व्यवसाय झपाट्यानं पुढे गेलेलेच आता सगळी चौकशीचे धागेदोरे सापडले। ज्या सावकारांनी
आता ही चौकशी किडनी काढणारं विकणारे रॅकेट हा वेगळा भाग, परंतु महाराष्ट्रातील एक शेतकरी ज्या वेळेस किडनी विकायची पाळी येते कर्जासाठी, तर सावकारीचा धंदा किती फोफावला असेल राज्यात आणि सावकारीच्या माध्यमातून किती शेतकरी उद्ध्वस्त होत असतील याचा अंदाज घेणे कठीण आहे. हे एक उदाहरण आहे. आणि त्यातील जी माणसं सापडली ती कोण आहेत यावर त्याला राजकीय स्वरूप मिळेल म्हणून मी काय त्यांच्या पक्षाचा कोण पदाधिकारी, कोणा पक्षाचा कोण राजकीय पक्षाचा हे मी बोलणार नाही, कारण आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. हे जनतेला ठाऊक होईल, आज होईल, उद्या होईल, कुठल्या पदावरती काम करत होती, हे सावकारीचा धंदा कशा पद्धतीने करत होती, ती मंडळी कोण होती, हे सगळं उघड होईल. परंतु शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये कुठे पोहोचला आहे? काल परवा आंदोलन झालं, बच्चू कडूंनी सुद्धा तिकडे येऊन आंदोलन केलं. याच्यावर काय दबाव आहे हा सांगेल. ही घटने यामागे हे प्रकरण मुख्यमंत्र्यापर्यंत नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष आले. यांना घेऊन ते बावनकुळेंच्या पुढे घेऊन गेले. हे यांनीच मला सांगितलं. त्यावेळेस तिथे पुन्हा दुसरे मंत्री कोण होते? आशिष कोण होते मंत्री बावनकुळे साहेबांच्या बरोबर? तुमची भेट उदय सामंत होते. नागपुरात भेट घालून दिली. त्यावेळेस त्यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यांनी हे सगळे परिस्थिती सांगितली. त्या म्हणलं ठीक आहे आम्ही बघतो. नेले कशासाठी त्याच्या मागचा हेतू वेगळा होता. तर त्यावर तोच बोलेल, मी बोलणं म्हणजे मग ते राजकीय आरोप होईल. मला ते सांगणं उचित होणार नाही. पण त्याला न्याय मिळत असताना तेथील काही लोकांनी अजूनही त्याच्यावर दबाव टाकून हे प्रकरण पूर्ण तळी जाऊ नये याला अनेक प्रलोभनं दिली जात आहेत. याचं कारण असं आहे की त्याच्या मागे जी काही लोक सावकार म्हणून उभी आहेत, धंदा करणारे, ते एका विशिष्ट राजकीय पक्षाची लोक आहेत. हे फार गंभीर आहे. सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा उपयोग कशासाठी असावा हे आता लोकांनीच ठरवलं पाहिजे. पण एखाद्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागते, 1 लाखाचं कर्ज 70 लाख रुपये देऊन, जमीन विकून, ट्रॅक्टर विकून, सर्व बर्बाद होऊन सुद्धा कर्ज पूर्ण क्लिअर होत नाही, त्याची त्याला जमीन परत मिळत नाही आणि तो मात्र आत्महत्येपर्यंत जातो. हे फार दुर्दैव आहे. या संदर्भात मला वाटतं की रोशन हाच ती वस्तुस्थिती सांगू शकेल. आता ते चौकशीसाठी अनेक धागेदोरे सापडले आहेत. साऊथमध्ये काही गँग आहेत ती सापडली आहे. नॉर्थमधले काही मंडळी आहेत दिल्ली किंवा इतर प्रदेशात, ती सुद्धा मंडळी पोलिसांच्या आता रेंजमध्ये आलेली आहेत. आणि ती चौकशी कुठेही बाधित होऊ नये म्हणून मी त्यांची नावंसुद्धा घेणार नाही. पण ते अरेस्ट करणे झालेलं आहे. ज्यांना अरेस्ट करायचं काम सुरू आहे आणि चौकशी मात्र प्रॉपर सुरू आहे. आता उद्या जर पॉलिटिकल प्रेशर आला आणि चौकशी थांबली तर मला सांगता येणार नाही. पण आज तरी पोलिसांनी योग्य दिशेने तपास सुरू केलेला आहे असं मला विश्वास वाटत आहे. आणि याच्यावर घडलेली जी काही परिस्थिती आहे या आत्ताच्या काळात, मी ज्या वेळेस तो परत आल्यानंतर आणि त्याच्यापूर्वी, हे मला वाटतं की रोशन सांगू शकेल कोणाचा दबाव आहे, कोणाचा नाही आहे. मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे, आमदार आहे, त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही. पण महाराष्ट्र मात्र शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायसाठी महाराष्ट्रातली ही परिस्थिती आत्ता मला दिसत आहे. एकीकडे हमीभाव दिसत नाही, दुसरीकडे धान खरेदी केंद्र दिसत नाही. धान बेल्टमध्ये कधी शेतकरी आत्महत्या करत नव्हता, फार कमी होता धानाच्या याच्यामध्ये, आणि कधी तो कर्जबाजारी झाला अशी परिस्थिती नव्हती. फार कमी लोक यामध्ये पडत होती. पण सावकारी इतकी फोपावली, हे रॅकेट एवढं फोपावलं आहे की सावकारावर आता धाक राहिला नाही. ना होम डिपार्टमेंटचा धाक राहिला आहे, ना मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला आहे, ना पोलीस यंत्रणा या सगळ्या रखण्यामध्ये, सावकारीमध्ये सहकार खातं असेल, जे काही लायसन्स घेऊन चुकीचा व्यवहार करतात, हे सगळे विभाग झोपले आहेत का? काय करत आहेत हे सगळे विभाग? चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। ये घटना किसानों की बढ़ती आर्थिक मजबूरी और संगठित अपराध की गंभीरता को उजागर करती है, जिससे शासन और समाज को ठोस कदम उठाने की जरूरत है। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।